नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 10 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। विजेच्या लपंडावाने धामनेरकर ग्रामस्थ त्रस्त, रहमतपूरच्या महावितरण कार्यालयात घातला घेराव, अभियंत्यांना दिले निवेदन। गेले काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे। अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता। मात्र कोरेगाव तालुक्यातील धामनेर गावात गेले 15 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। विजेमुळे त्रस्त झालेल्या धामनेर ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी 11 वाजता रहमतपूर येथील महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात घेराव घातला। 15 दिवसांपासून दररोज सकाळी आणि सायंकाळी विजेचा खेळखंडोबा चालू होता। त्यामुळे वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। या अगोदर ही वीज प्रश्नी धामनेर येथील शेतकऱ्यांनी 1 वर्षापूर्वी रहमतपूर महावितरण कार्यालयात घेराव घालत महावितरण कंपनीच्या अभियंत्यांना जाब विचारला होता। सततच्या विजेच्या प्रश्नामुळे धामनेरकर ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात रहमतपूर महावितरण कार्यालयावर नाराजी पाहावयास मिळत आहे। स्थानिक पातळीवर वायरमनला फोन केला असता त्याच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नाही। लोकांचा अंत पाहू नका, जोपर्यंत गाव शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, जर का उद्रेक झाला तर सर्वस्वी आपणच जबाबदार राहणार। लवकरात लवकर धामनेर गावाचा विद्युत पुरवठा पूर्ववत विनाखंडित चालू ठेवावा, असे निवेदनात नमूद करत धामनेर ग्रामस्थांनी आक्रमक इशारा दिला आहे। यावेळी ग्रामस्थांनी निवेदन सादर केले। निवेदन आता अधिकाऱ्यांच्या जवळ दिलेलं आहे, तरी आज आमच्या गावाला 3 दिवस झाले, 3 ते 4 दिवस झाले सलग लाईटचा प्रॉब्लेम आहे। लाईट नाही, प्याला पाणी नाही आणि सगळ्या गिरणी वगैरे सगळ्या प्रकार बंद आहेत। 5-10 मिनिटं आले तर 5-10 मिनिटात लगेच जाते लाईट। तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांना एक नंबर या एमएससीबीला निवेदन दिलेलं आहे आणि ते अधिकाऱ्यांनी सॉल्व्ह करावं आणि कायमस्वरूपी याची दखल घ्यावी। 3 महिने झाला लाईटचा रोज खेळ आहे। जवळ 70 ते 80 लोक तिथे कामाला आहेत, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। हे कंटिन्यू लाईट नसल्यामुळे बाकी काहीच करत नाही। जितेंद्र जगदाळे, मानव संसाधन विभाग, रहमतपूर उपविभाग। या ठिकाणी ग्रामस्थ धामनेर ग्रामस्थ यांनी आपल्या अडचणी आणि व्यथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। आता सध्या वादळी वाऱ्याचे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पोलची आणि लाईनची पडझड झालेली आहे। त्यातून आपणास वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता महावितरणचे जनमित्र अहोरात्र झटत आहेत आणि त्या दृष्टीनं आपणास लवकरात लवकर वीज पुरवठा होण्यासाठी ते 24 तास कार्यरत आहेत आणि काही दिवसातच आपला हा जो प्रॉब्लेम तुम्ही आता जे सांगितलेले आहे लाईट बिला संदर्भातला किंवा तुमच्या शाश्वत विद्युत पुरवठ्याबाबतचा, तो वरिष्ठांशी बोलून आणि त्याच्यावर योग्य तो उपाययोजना करून आम्ही तो तुमचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी सॉल्व्ह करू ही या ठिकाणी मी ग्वाही देतो। कोरेगाव शहर व परिसरात डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ, खासगी रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण दाखल। पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे, त्यात डेंग्यूच्या साथीचा देखील समावेश असतो। दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात, यंदाही तेच कोरेगाव शहर व परिसरात चित्र पाहायला मिळत आहे। उपजिल्हा रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत। आरोग्य विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे। एकूणच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। कोरेगाव शहरात 4 आणि ग्रामीण भागात 4 असे 8 डेंग्यूचे रुग्ण असून ते उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुंधती कदम यांनी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। कोरेगाव शहर परिसर व तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत। आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रूपानं नवं आव्हान उभं राहिले आहे। गेले काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। उन्हाची तीव्रता, पाणी टंचाईमुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणावर घर व परिसरात पाणी साठवून ठेवले आहे। त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत। कोरेगाव शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत। सर्वांची प्रकृती स्थिर आहे, मात्र प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे। डेंग्यूबाबत डॉक्टर अरुंधती कदम यांनी सविस्तर माहिती दिली। डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा विषाणूजन्य आजार आहे। प्रामुख्याने डासांची एडिस इजिप्टी ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते। डेंग्यूलाच हांड मोडून काढणारा ताप असंही म्हटलं जातं। या तापामुळे काही जणांना
हाडं आणि स्नायूच्या प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. साधारणपणे साध्या डेंग्यूची लक्षणं ही अचानक आलेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, त्याचबरोबर हाडं आणि प्रामुख्याने सांध्यामध्ये वेदना होणं अशा प्रकारचे असतात. डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही, पण लवकरात लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं त्यांनी सांगितले. सर्दी, ताप, खोकला जाणवल्यानंतर तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ यावे. तिथे तपासणी करून उपचार करताना रुग्णाला लक्षणानुसार औषधं दिली जातात. ताप किंवा अंगदुखी अशा आजारांवर औषध दिली जातात. त्याशिवाय जर स्थिती गंभीर झाली असेल तर रुग्णालयात दाखलही करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. मी डॉक्टर अरुंधती सुभाष कदम, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव. आज आपल्याकडे 8 पेशंट ऍडमिट आहेत डेंग्यू पॉझिटिव्ह, आणि त्याच्यातले 4 जे आहेत ते कोरेगावमधले आहेत. 2 चिमणगाव, 1 कुमठे आणि 1 लासुर्णेचा आहे पेशंट. तर 8 पेशंट आता ऍडमिट आहेत, पण त्यातल्या त्यात सगळे स्टेबल आहेत. सिरियस असं फारसं कुणी नाहीये, आणि त्यांना सगळे उपचार आपण व्यवस्थित चालू आहेत पेशंटना. आणि माझं एकच म्हणणं आहे की कोरेगाव आणि त्याच्या आजूबाजूची जी काही छोटी गावं आहेत, ह्या सगळ्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घराच्या आसपास आणि घरामध्ये पाण्याचा साठा जो आहे तो करून ठेवू नये, आणि करायचं असेल तर त्याला व्यवस्थित झाकून ठेवलं पाहिजे, जेणेकरून डासाची अंडी त्यात घातली जाणार नाहीत आणि त्यामुळे त्याच्यात त्या अंड्यांमधनं डेंग्यूचे डास उत्पादन होणार नाही. वाटा स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अविनाश माने यांनी पदभार स्वीकारला. अशोक हुलगे यांची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वपूर्ण वाटर स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अविनाश ज्ञानदेव माने यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पदभार स्वीकारला. मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांची पूर्ववत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांची वाटर स्टेशन पोलीस ठाण्यातून सातारच्या आर्थिक गुन्हे शाखेत त्याच पदावर बदली केली होती. त्यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांची वाटर स्टेशन येथे नेमणूक करण्यात आली होती. माढा लोकसभा मतदारसंघ आणि फलटण कोरेगाव विधानसभा तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या, त्याचबरोबर अत्यंत संवेदनशील असलेल्या वाटर स्टेशन आणि पिंपोडे बुद्रुक परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाले होते. त्याचबरोबर वाढते गुन्हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांची पूर्ववत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अविनाश ज्ञानदेव माने यांची नियुक्ती केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अविनाश ज्ञानदेव माने हे 2011 बॅचचे पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे, बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी काम केले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकालात विविध अवघड गुन्हे उघडकीस आणले असून वाढत्या गुन्हेगारीला आळा घातला आहे.